सबसे बड़ा रिश्ता दोस्ती। वो क्यों? जी साहब जी, वो दोस्ती रिश्तों से नहीं दिल से पैदा होती है। सही बात है, दोस्ती रिश्तों से नहीं दिल से बनती है. मनाचा एवढा हळवेपणा नवरा बायकोच्या नात्यामध्ये पण येत नाही. इथं मित्रच असावा लागतो, कारण इतर कुठल्याही नात्याला आपण नाव देतो आणि नाव दिलं की त्याबरोबर सगळी बंधनं पण येतात. या नात्याला मात्र नाव नाही आणि त्यामुळं कसलीच बंधनं नाहीत. वाटेल त्या विषयावर आपण गप्पा मारू शकतो. बंधन नाही नात्यांचे, तरी बंध हे जन्मभराचे. मैत्री दया मैत्रीची एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही. पण मी त्याला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि त्याला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. दौलत और जवानी एक दिन खो जाती है. सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है. उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं. दिए जलते हैं, फूल खिलते हैं. बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं. दिए जलते हैं. शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. म्हणूनच ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत, ज्यांना नसतील त्यांनी ते शोधावेत. मित्राशिवाय जगण्याची वेळ अरे शत्रूवर पण येऊ नये. अरे यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. प्यार हो बंदों से ये. आपल्या तोडीचाच किंवा त्यापेक्षा थोडा वरचढ सेन्स ऑफ ह्युमर असणारं फ्रेंड सर्कल असणं यासारखं दुसरं भाग्य नाही. वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो. अरे येता जाता केलेला फालतूपणा हा आपले हॅपी हार्मोन्स अबाधित ठेवतात. एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयोक्ती वगैरे करून त्याची पार वाट लावणं, ज्याला जमतं तेच खरे मित्र. यार तुम यारी तेरी मुझे जिंदगी से भी प्यारी है. एकमेकांच्यावर कडी करून मिश्किलपणाची, बालिशपणाची किंवा टार्गेटपणाची, अरे एवढंच काय, थोडी फाजीलपणाची पण हद्द गाठणं हेच खरं जीवन. शहाणपणाचा महान ठेवा फक्त आपल्याकडेच आहे अशी पक्की खात्री असून सुद्धा आपण ज्यांच्याकडे खरा सल्ला मागू शकतो ते म्हणजे आपले मित्र. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. पण हे व्हॉट्सॲप आल्यापासून आपण आपला वेळ कुठं घालवतो, कोणामध्ये गुंतवतो हे सगळं झपाट्यानं बदलतंय. एकटेपणा हा आता निवड नाही तर एक नवा निकष, नॉर्म बनत चाललाय. मैत्रीमध्ये मंदी येत चालली. आणि आता तर हल्लीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी मैत्री वाढत चालली आहे. आणि म्हणूनच गुलजार म्हणतात, सोचता हूँ दोस्तों पर मुकदमा कर दूं, अरे इसी बहाने तारीख हो पर मुलाकात तो होगी. म्हणून म्हणतोय, जीवात जीव आहे तोपर्यंत बोलत राहा, भेटत राहा. शाळेचं गेट टुगेदर ऑर्गनाईज करा, ट्रिपला जा आणि एखाद्या पार्टीत मित्राबरोबर गॉसिप करताना, कॉलेजमधल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है, तर त्याची झिंग पण एन्जॉय करा. यारो मुझे माफ करो,
मैं नशे में हूँ। अब थोड़ी दूर साथ चलो, अब थोड़ी दूर साथ चलो, मैं नशे में हूँ। मित्र मैत्रिणींना जपा, मैत्री जपा। कुछ खास बात नहीं है मुझ में, बस मुझे समझने वाले खास होते हैं और ये मेरे दोस्त होते हैं। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। मैत्री अमूल्य आहे, ती जपा. अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा.